नमस्कार, मी श्रीधर कुलकर्णी। आज आपल्याला शेअर मार्केटमध्ये काय घडामोडी घडल्या या संदर्भात थोडक्यात माहिती सांगणार आहे। आज सकाळी मार्केट सुरू झाल्यापासून घसरण होती। दिवसभर कामकाजामध्ये चढ उतार होत होते। दुपारी 12:15 ते पुढे अर्धा तास मार्केटमध्ये तेजी टिकून होती। त्यानंतर मात्र घसरण झालेली आहे। मार्केट संपताना सेन्सेक्स हा 582 पॉईंटने घसरून 78,886 वर बंद झालेला आहे। निफ्टी हा 180 पॉईंटने घसरून 24,117 वर बंद झालेला आहे। आजच्या कामकाजामध्ये बीएसई हेल्थकेअर इंडेक्स 0.22% वर आहे। बीएसई बँक इंडेक्स फ्लॅट आहे। बीएसई मेटल इंडेक्स सर्वात जास्त म्हणजे 2.02% खाली आहे। बीएसई मिड कॅप इंडेक्स 0.44% खाली आहे। बीएसई स्मॉल कॅप इंडेक्स 0.16% खाली आहे। आजच्या कामकाजामध्ये निफ्टीमध्ये वाढलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे आहेत। एचडीएफसी लाईफ इन्शुरन्स 2.03%, टाटा मोटर्स 1.60%, एसबीआय लाईफ इन्शुरन्स 1.22%, एचडीएफसी बँक 1.11% अशी वाढ आहे। आज निफ्टीमध्ये घसरलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे आहेत। एल&टी माइंडट्री 4.12%, ग्रासिम इंडस्ट्रीज 3.50%, एशियन पेंट 3.10%, इन्फोसिस 2.71% अशी घसरण आहे। आज आरबीआयनं क्रेडिट पॉलिसी अनाउन्स केलेली आहे। व्याज दरामध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत। एफआयआयने 2,627 कोटी रुपयांची विक्री केलेली आहे। देशी वित्तीय संस्थांनी 577 कोटी रुपयांची खरेदी केलेली आहे। आज आयचर मोटर्स, कोचिन शिपयार्ड या काही कंपन्यांचे क्वार्टरली रिझल्ट आलेले आहेत। धन्यवाद।